नमस्कार. आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेणं का महत्त्वाचं आहे? आपल्या गावची ओळख ही फक्त तुमचे नदी, रस्ते, शाळा, कॉलेज ह्याच्यावरून नसते, तर तुमचे प्रत्येक गावालाही ग्रामदेवता असते, जी देवी असते. तुम्ही त्यांचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जी तुमची पिढ्यानपिढ्या जी परंपरा चालू आहे. तुम्ही कितीही गाव सोडून आला असाल, जमीन विकून आला असाल, सिटीमध्ये येऊन स्थायिक झाला असाल, तरी पण तुम्हाला तुमचं मूळ गावी जाऊन ग्रामदेवतेचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ग्रामदेवता ही आपली संकटांपासून संरक्षण करते, आपल्या गावात, घरात शांतता टिकवून ठेवते, आपले रक्षण करते. आणि बिलीव्ह मी, तुम्ही एकदा जेव्हा गावी जाल तेव्हा तुम्ही ते नक्कीच दर्शन घ्या. तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल, आणि तो एक आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे आणि एक पिढ्यानपिढ्या चालू झालेली परंपरा आहे आणि ती आपण चालू ठेवली पाहिजे. आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही सांगणं महत्त्वाचं आहे की हे आपलं मूळ आहे आणि त्यात त्यात कमीपणा वाटणारं काहीच नाही आहे की आपण या गावातून आलेलो आहोत म्हणून. तर तुमच्या पुढच्या पिढीला सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही कुठेही फॉरेनला जा किंवा किती आणखीन दुसऱ्या राज्यात जा, आणि हे तुम्ही कोणत्याही, म्हणजे बरेचसे दुसऱ्या राज्यातून येऊन राहिलेले आहेत, ते त्या तुमचं UPमध्ये, कर्नाटकमध्ये तुमचे ग्रामदेवता असणार आणि तुम्ही तिथे जाणं गेलंच पाहिजे तिथे. आणि हे तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे. आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं हे आयुष्याचं बळ आहे.